हे पकड एकूणच आहे. माजी आमदार राजन तेली आपल्या सोबत आहेत. नुकतंच त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. सर, कसं वाटतंय? 3.5 मुहूर्तांपैकी एक दसऱ्याचा मुहूर्त आणि या मेळाव्यामध्ये तुम्ही शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे. आता हा झेंडा कायमस्वरूपी सोबत राहील? कायमस्वरूपी मरेपर्यंत हा झेंडा शेवटपर्यंत हातात राहील. त्या माननीय शिवसेने प्रमुखांच्या विचाराने सुरुवातीपासूनच मी मूळ शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे इथे चांगलं काम करायची संधी माध्यमातून मिळेल. माझे जुने सहकारी आता माझ्याबरोबर काम केलेलं निलेश राणे साहेब आहेत, उदय सामंत साहेब आहेत, हे सगळ्यांबरोबर चांगलं काम करता येईल. केसरकर साहेब आहेत, या सगळ्यांबरोबर चांगलं काम करता येईल. बरं, जेव्हा आपण पक्ष सोडतो किंवा नेता पक्ष सोडतो, काही नाराजी असते, काही कुठल्या गोष्टी ऐकल्या गेलेल्या नसतात, त्यामुळे एक कुठेतरी नाराजीचा सूर असतो आणि मनासारखं होत नाही, त्यामुळे निर्णय बदलावा लागतो, पक्ष बदलावा लागतो. तुमच्यासोबतही असं काही घडलंय की केवळ ध्येय वेळे तुम्ही आहात, काम करायचंय तुम्हाला आणि तुमच्या कोकणाचा विकास करायचा आहे म्हणून तुम्ही एकनाथ शिंदेसोबत आहात? एक गोष्ट सांगतो, मी कुठल्या अपेक्षेने, तुम्ही पाहतं विचारू शकता, मी कुठली मला काय पुढे मिळेल ह्या दृष्टिकोनातून कुठलंही काम नाही. मला काम करायची आवड आहे. त्याच माध्यमातून लोकांची कामं व्हावीत, जनतेची कामं व्हावीत, हाच याच्यातला प्रामाणिक उद्देश आहे. बाकी दुसरा उद्देश काय होता की तुम्ही भाजपमध्ये जाणार की शिवसेनेमध्ये येणार? अखेरकार शिवसेनेमध्ये आलात. भाजपच्या पण संपर्कात होता अशी पण चर्चा होती. नाही, मी भारतीय जनता पक्षाची सगळीच नेते मंडळींच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. सगळीच मंडळी मला आजही प्रेम करतात. त्यामुळे शेवटी काम करत असताना तिथली स्थानिक जी काही तिथली हे आहे ती अनुसरूनच आपल्याला भाग घ्यावा. सोडण्यामागचं नेमकं कारण काय होतं? वरिष्ठांची नाराजी होती की ऐकलं जात नव्हतं? राजन तेली कोकणातलं एक फार मोठं नाव आहे. कुणालाही काही कामाची गरज असते, पहिला फोन तुम्हाला जातो. त्यामुळे सोडण्यामागचं नेमकं कारण काय होतं? नाही, कसं होतं की संघटना बांधायला संधी त्या ठिकाणी नव्हती. बराच वेळ प्रयत्न आम्ही केला की बाबा एक जिल्हा प्रमुख करा, सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक बूथ तिकडे बांधले पाहिजे, सगळ्यांना हे केलं पाहिजे, पण दुर्दैवाने ते होत नव्हतं. आणि मग जर समजा संधीत नसेल तर आपल्याबरोबरचे जे कार्यकर्ते आहेत, शेवटी जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, त्यांना कधीच संधी मिळणार नाही. आणि याच उद्देशाने मग एकत्र येऊन म्हटलं सगळं आपण काम. त्यांच्या डोळ्यावर धुंदी होती का म्हणून संधी दिली नाही तुम्हाला? धुंदी असं नाही ना, माझं काय, मी कुठलं पद मागितलंच नव्हतं, पण खाली सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. मी कुठल्याच पक्षावर नाराज नाही. पहिली गोष्ट म्हणजे ती सगळी चांगली मंडळी आहे, त्यामुळे त्यांच्यावर कोणाला नाराज असण्याचं कारणच नाही. प्रश्न एवढाच आहे की काम करायची संधी मिळायला पाहिजे आणि लोकांची कामं व्हायला पाहिजे. आता कामाची संधी मिळते, त्यामुळे आता कोकणाचं नेमकं भविष्य तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय? कशा पद्धतीनं कामं करणार आहात? काय कामं करणार? 100%. कारण काय आहे की आता ही कामाची उदय सामंत साहेब, त्यांच्याकडे उद्योग खातं आहे, त्याच्यामुळे चांगलं काम करता येईल. खऱ्या अर्थाने मोठा विषय तिकडे नोकरी धंद्याचा आहे. आरोग्य खातं इकडे आहे शिंदे साहेबांच्या इकडे, त्याच्यामुळे ते दोन्ही याच्यातनं आपल्याला चांगलं काम करता येईल. नक्कीच. आणि राजन तेली साहेबांचा पुढचा भविष्यातला नेमका प्लॅन काय असणार आहे? संघटना वाढवणे हाच प्लॅन, संघटनेचं काम करणे एवढंच व्हावं. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.